तर मराठा आरक्षणाचा विषय राज्यामध्ये चाललेला आहे। मुंबईमध्ये आझाद मैदान येथे मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी उपोषणास बसले होते। यानंतर राज्य सरकारने जी.आर. काढला, पण जी.आर. काढल्यानंतर ओबीसी समाजामध्ये संभ्रम आणि मराठा समाजामध्ये संभ्रम आणि ओबीसी समाजामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे या जी.आर. मुळे। परंतु जर पाहिलं तर खरंच मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही स्पष्ट आमच्या पक्षाची भूमिका आहे। परंतु आरक्षण देत असताना ओबीसी समाजाचं जे आरक्षण आहे त्याला कोणताही धक्का न लागता हे आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची प्रमुख राज्य सरकारला मागणी आहे। मुळात महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आहे। भारतीय जनता पार्टीचे नेते सतत म्हणत असतात, माननीय मुख्यमंत्रीच म्हणतात की आमचा डीएनए ओबीसी आहे। माझं स्पष्ट मत आहे की जर ओबीसी त्यांचा डीएनए असता तर भारतीय जनता पार्टी पक्ष जो महाराष्ट्र राज्यामध्ये वाढवला, माननीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी, माननीय एकनाथ खडसे साहेबांनी, प्रकाश शेडगे साहेबांनी, नंतरच्या काळामध्ये पंकजताई मुंडे यांना पक्षवाढीसाठी त्यांनी पक्ष वाढवला, परंतु त्यांचा फक्त भाजपाने वापरच केला। त्यांना कुठं मोठं केलं, त्यांना कुठं मोठी पदं दिली, हे स्पष्टपणे माझं मत आहे। उलट मी माननीय सरकारमध्ये आता आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की कोणत्याही परिस्थितीमध्ये यांनी फक्त ओबीसी नेत्यांचा वापर केलेला आहे। माझं स्पष्ट मत आहे की भारतीय जनता पार्टी म्हणजे ओबीसी नेते त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे नाव घेऊन सांगतो की माननीय छगन भुजबळ आणि माननीय पंकजताई मुंडे यांनी कृपया करून आरएसएसच्या नादी लागू नये। कारण आरएसएस कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांचा ओबीसी डीएनए नाही, त्यांचा मनुवादी डीएनए आहे, त्यांचा पेशवा डीएनए आहे। मी सांगतो कारण महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यावेळेस 2014ला देवेंद्र फडणवीस सरकार आले त्याच्या अगोदर महाविकास आघाडी सरकार होतं। याच महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण जाहीर केलं होतं, नंतर मुस्लिम समाजाला आरक्षण जाहीर केलं होतं। मुस्लिम समाजाचं 5% आरक्षण कोर्टात टिकलं होतं, हायकोर्टात, तरी सुद्धा याची अंमलबजावणी महायुती सरकारने केली नाही। का नाही केली? मुस्लिम समाजाला तुम्ही का आरक्षण देत नाही? भारताचे नागरिक नाहीत का मुस्लिम समाज? आज मुस्लिम समाजाच्या शिक्षणाचे एवढे प्रॉब्लेम आहेत, मुलांना शिक्षण मिळत नाही, त्यांची गरिबी असल्यामुळे त्यांना शिक्षण मिळत नाही। नोकऱ्यामध्ये किती % प्रमाण आहे मुस्लिम समाजाचं? का नाही मुस्लिम समाजाला मिळत? आमची मागणी आहे राज्य सरकारला की 5% तात्काळ त्यांचं आरक्षण त्यांना जाहीर करावं आणि त्यांची अंमलबजावणी करण्यात यावी अशी माझी मागणी आहे। मी दुसरं पुढे जाऊन सांगतो की महाराष्ट्र राज्यामध्ये जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टी सतत ओबीसी विरुद्ध मराठा, मराठा विरुद्ध दलित, दलित विरुद्ध इतर विरुद्ध इतर हे भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहे। मुळात बहुजन समाजाने ओळखलं पाहिजे की भारतीय जनता पार्टी फक्त राज्यामध्ये ह्या समाजाची भांडणं लाव, त्या समाजाची भांडणं लाव हे स्पष्टपणे कृती करताना दिसत आहेत। माझं स्पष्ट मत आहे की बहुजन समाजाने एकत्र आलं पाहिजे। आपल्या माध्यमातून मी सांगतो की मी महाराष्ट्र राज्याचा दौरा आजपासूनच सुरू केलेला आहे। यामध्ये मी बहुजन बंधुता अभियान चालू करत आहे। यातून मी सांगत आहे की ओबीसी ज्यावेळेस भारतामध्ये मंडल आयोग ज्यावेळेस आला, बीपी मंडल 1979 साली, 1 जानेवारी 1979 साली मंडल आयोग बीपी मंडल आयोग आला। 10 वर्षामध्ये 1990ला 10 ऑगस्टला मंडल आयोग भारतामध्ये माननीय विश्वनाथ प्रताप सिंग यांनी मंडल आयोग लागू केला। लागू केल्यानंतर माझं स्पष्ट मत आहे या दरम्यान भारतीय जनता पार्टीने मंडल आयोगाला विरोध केला होता, त्या विरोधामध्ये कमंडल यात्रा काढली होती। मग आज भारतीय जनता पार्टी सरकारी माननीय छगन भुजबळ साहेब मंत्री आहेत, माननीय पंकजताई मुंडे मंत्री आहेत, का तुम्ही मंत्रिपदावर राहताय? तुम्ही एक साईडला जीआरला विरोध करताय आणि एक साईडला मंत्रिपदावर राहताय। हे दोन दगडा हात कशाला ठेवता तुम्ही? एका दगडा हात ठेवा ना। आज तुम्ही समाजाच्या बाजूने उभं राहा ना। तुम्हाला जर खरंच वाटत असेल जीआर मध्ये प्रॉब्लेम आहे तर तुम्ही मंत्रिपदाचा राजीनामा फेका। एक त्यांना मी सांगू इच्छितो माननीय छगन भुजबळ आणि पंकजताईंना की बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नाही म्हणून मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता आणि तुम्ही तर दोघं मंत्रिपदाला चिटकून राहताय। कशाला मग ओबीसी समाजाला फसवताय? आणि छगन भुजबळ साहेब तर ओबीसी समाजाचे नेतेच नाहीत, माझं स्पष्ट मत आहे। कारण सांगतो, या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये मंडल आयोगाची स्थापना होऊन लागू होईपर्यंत ते शिवसेनेमध्ये होते आणि या शिवसेनेने मंडल आयोगाला विरोध केला होता, हे सगळ्यांना माहिती आहे ना। 1991 साली छगन भुजबळ साहेब हे स्वतः शिवसेनेचा राजीनामा दिला, पण राजीनामा दिल्यानंतर त्यांनी छगन भुजबळ साहेबांनी ज्यावेळेस त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळाले नाही, मनोज जोशी साहेबांना विरोधी पक्षनेतेपद शिवसेना प्रमुखांनी केलं, त्यावेळेस ते बाहेर पडले, ओबीसी समाजामुळे नाही बाहेर पडले। आणि समता परिषद स्थापना त्यांनी 1992ला केली।
त्यामुळं भुजबळ साहेब तर ओबीसी समाजाचे नेतेच नाही. भुजबळ साहेब हे राज्यातील महाजातीवादी नेते आहेत. का पुढे सांगतो. कारण दलित पॅन्थरचा मोर्चा आला होता 1987 साली हुतात्मा स्मारकला. रिडलचा मोर्चा होता, तो गाजला होता भारतामध्ये, रिडलचा मोर्चा. त्यावेळेस तत्कालीन महापौर छगन भुजबळ साहेब हे महापौर होते मुंबईचे. त्यावेळेस ते आले आणि त्यांनी तिथं गोमूत्र शिंपडलं. का तर दलितांचा मोर्चा आला होता. मग भुजबळ साहेब याबद्दल माफी मागणार का, हा माझा प्रश्न आहे. भुजबळ साहेब फुले शाह आंबेडकरांचं नाव घेतात, मग ते माफी मागणार का. भुजबळ साहेब राज्यातील महाजातीवादी नेते आणि हे दोन जो चमकोगिरी करतात, लक्ष्मण हाके आणि लवनाथ वाघमारे, मुळात त्यांना हे समजलं पाहिजे की हे राज्य रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजीराजे, फुले शाह आंबेडकर, अहिल्याबाई होळकर यांच्या विचाराचं राज्य आहे. तुम्ही कुठली भाषा करताय, कुठल्या समाजाबद्दल कसं बोलताय, तुम्ही चिथावणीकर बोलताय. या लक्ष्मण हाकेला तात्काळ आणि नवनाथ वाघमारेला दोघांना तडीपारी केली पाहिजे, यांना अटक केली पाहिजे, अटकेची कारवाई केली पाहिजे. यांना मराठवाड्यात बंदी घातली पाहिजे सरकारने. प्रत्येक वेळेस उठसूट ते मराठवाड्यात येतात आणि चिथावणीकर वक्तव्य करतात. हे राज्य सुसंस्कृत राज्य आहे. हे राज्याचं जर वारसा जर पाहिलं तर यशवंतराव चव्हाण साहेब, जी.डी. बापू लाड साहेब, नागनाथ अण्णा नायकवडी, वसंतदादा पाटील, राजारामबाब पाटील, दादासाहेब गायकवाड, बी.सी. कांबळे, फार मोठा वारसा आहे राज्याला. आणि या राज्यामध्ये तुम्ही चिथावणीकर भाषा करता. मी आपल्या माध्यमातून एकच सांगू शकतो की हे राज्य फुले शाह आंबेडकर यांच्या विचाराचं राज्य आहे. हे शांत राहू द्या राज्य. कृपया करून सरकार प्रायोजित कुणी काही करू नका या राज्यामध्ये. या राज्याला फार मोठा वारसा आहे. मुळात महाराष्ट्र राज्यामध्ये जर पाहिलं तर मी आताच स्पष्टीकरण दिले की प्रत्येक जण जातीच्या गप्पा मारतोय. मी दलितांबद्दल बोलणार, इतर लोक मराठ्यांबद्दल बोलणार, इतर नेते ओबीसीबद्दल बोलणार. मुळात हे महाराष्ट्र राज्य याला फार मोठा वारसा आहे. रयते राजे शिवाजी महाराज, संभाजीराजे, फुले शाह आंबेडकर, आपण सगळे एक आहोत, हे माझं पहिलं मत आहे. त्यामुळे पंकजताई तर मला वाटतं कालच त्या बोलल्यात ओबीसीच्या समाजाच्या व्यथाबद्दल, ते काल बोलल्यात. एवढे दिवस ते शांत होत्या पंकजताई. त्यांचा आम्ही आदर करतो, महिलांचा आम्ही आदरच करतो. परंतु ताईंना आम्ही सांगू इच्छितो, ताई मंत्रिमंडळात एक साईडला बसायचं. छगन भुजबळ साहेबांचं तेच आहे, एक साईडला मंत्रिमंडळात बसायचं, सगळं ते भोगायचं पूर्णपणे. आणि समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही राजीनामा सुद्धा देत नाही. द्या ना राजीनामा आणि दाखवून द्या की ओबीसी समाजाचे आम्ही नेते आहोत. माननीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी भारतीय जनता पार्टी पक्ष वाढवला, काय मिळालं त्यांना, काय मिळालं काय त्यांना, हा प्रश्न आज ओबीसी समाज विचारतो ना. ओबीसी समाज काय मिळालं गोपीनाथ मुंडे साहेबांना, पंकजताईंना सुद्धा काय मिळालं. आता तुम्ही दिलं 10 वर्ष पंकजताईंना तुम्ही पद सुद्धा दिलं नाही भारतीय जनता पार्टीने. एकनाथ खडसेंचा वापर केला, प्रकाश शेंडगे त्यांचा वापर केला आणि पक्ष ह्या लोकांनी वाढवला भारतीय जनता पार्टी. पण सत्तेत आल्यानंतर ही लोक कुठेही दिसले नाहीत, कुठेही दिसली नाही. फक्त ओबीसी समाजाचा वापर केला गेला. म्हणून मी ओबीसी समाजाला सांगू इच्छितो, भारतीय जनता पार्टी ही त्यांचा डीएनए ओबीसी नाही, डीएनए ओबीसी आहे, विरोधी आहे. त्यांचा डीएनए ओबीसी विरोधी आहे. ते मनुवादी डीएनए त्यांचा डीएनए पेशवा डीएनए. हे आताच बहुजन समाजाने ओळखावं. आपण सगळे एक आहोत. याच माध्यमातून मी राज्यामध्ये माझ्या मराठा बांधवांना, माझ्या ओबीसी बांधवांना, माझ्या इतर सगळ्या समाजाच्या बांधवांना मी सांगू इच्छितो की आपण एक आहोत. म्हणून तर मी मागणी करतोय आपल्या माध्यमातून, मुस्लिम समाजाला का नाही आरक्षण मिळत, जाहीर करा 5% आरक्षण मुस्लिम समाजाला. त्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. आज त्यांची काय परिस्थिती आहे हे ओरडून आम्ही राज्यामध्ये सांगतोय. परभणी जिल्ह्यात मागच्या 4 दिवसापासून आंदोलन सुरू आहे, प्रत्येक जिल्ह्यात सुरू आहे. काय याविषयी तुम्हाला काय मुळात काय आहे म्हणजे प्रतिक्रिया द्यायला मी सांगू इच्छितो की सगळ्या सर्व समाजाचं मत आहे की जे हैदराबाद गॅझेटियर आहे, या गॅझेटियर मध्ये असा उल्लेख आहे, असं सर्व समाजाचे म्हणतात की कुणबी हा शब्द हा मांग कुणबी बी आहे. म्हणजे इतर समाजाच्या महार कुणबी बी आहे, काही म्हणतात की वेगवेगळ्या जातीचे शब्द त्याला कुणबी शब्द लावलेले, कारण जे शेतीकर होते त्यांना कुणबी शब्द आहे. त्या सगळ्यांचं मत आहे की आम्ही पण कुणबी आहे. हैदराबाद गॅझेटियर जर लावायचं असेल तर आम्ही पण कुणबी आहे, तर ते आम्हालाही लागू व्हावं. पण आमचं स्पष्ट मत आहे की मुळात कुणबी जो समाज आहे महाराष्ट्रामध्ये त्याला आरक्षण लागूच आहे. परंतु ज्या ज्या नवीन नोंदी निघत आहेत, कारण जुने काही लोक कुणबी आहेत पण त्यांना काही प्रूफ मिळाले नाही, परंतु हैदराबाद गॅझेटियरमुळे काही प्रूफ मिळत आहेत, तर ते जे खरे आहेत ते खरे आहेत ना, जे रक्ताचे नाते आहेत ते खरे आहेत, ज्यांची वंशावळ खरी येत असेल ते खरे आहेत, त्यांना मिळालंच पाहिजे. आणि ते कोणत्याही समाजाचा घटक असू द्या, कोणत्याही जातीचा घटक असू,
ज्याच्या पुढं कुणबी लिहिलेलं आहे, ज्याची वंशावळ येत असेल, ज्याला रक्ताचं नातं येत असेल, त्याला ते मिळालंच पाहिजे. ही आमची पण ठाम भूमिका आहे. कारण कायदेशीर कुणबी हा समाज ओबीसी मध्ये आहेच, ते मिळालंच पाहिजे. जो तो उठतो आणि सचिन खरात हे शरद पवार साहेबांची बाजू घेतात असं म्हटलं जातं. परंतु मी त्यांना सांगू इच्छितो, सगळ्या समाजाला, मराठा समाजाला, ओबीसी समाजाला, दलित समाजाला, आदिवासी समाजाला, मुस्लिम समाजाला, सगळ्या समाजाला सांगू इच्छितो की या महाराष्ट्राचं नाव घेताना हे महाराष्ट्र नाव हे पहिले ध्यानात प्रत्येकाने ठेवलं पाहिजे. महाराष्ट्र म्हणजे सर्व जाती धर्माचं राष्ट्र आहे, राज्य आहे आपलं, हे प्रत्येकाने ध्यानात ठेवलं पाहिजे. मुळात आदरणीय पवार साहेबांनी 1994ला ज्यावेळेस त्यांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी केली, त्यावेळेस व्हीपी सिंग सरकारने या देशामध्ये मंडल आयोग लागू केला. पण त्यांनी अंमलबजावणी केली ना, हे खरंच आहे ना. तुम्ही पवार साहेबांना विनाकारण म्हणता की पवार साहेबांनी काहीच केलं नाही, अत्यंत चुकीचं आहे. मग कुणी भाजपने केली का मंडल आयोगाची अंमलबजावणी? भाजपने मंडल आयोग लागू पण केला नाही, अंमलबजावणी पण केली नाही. पण हा लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे उठसूट प्रसिद्धीसाठी शरद पवार साहेबांना बोलतात. बारामतीमध्ये जाऊन त्यांनी आंदोलन केलं. अहो, ह्यांच्यात हिंमत होती ना, तर राज्य सरकारच्या विरोधामध्ये आझाद मैदानमध्ये जाऊन आंदोलन करायचं ना. तुम्हाला समजलं पाहिजे की तुम्हाला जे काय मागायचं तुम्ही ते राज्य सरकारला मागा. आणि हे राज्य सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे. याच भारतीय जनता पार्टीने मंडल आयोगाला विरोध केला होता. मी जे ओबीसी नेते आज भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये त्यांना आव्हान देतोय की खरंच ओबीसी समाज तुम्हाला प्रेम असेल तर तुम्ही सत्तेतून बाहेर पडा, राजीनामा द्या आणि मग ओबीसी समाजाच्या गप्पा मारा. साधा प्रश्न आहे. महाज्योतीचा जो स्टायफंड आहे ओबीसी विद्यार्थ्यांना जो मिळतो, तो स्टायफंड सुद्धा मिळाला नाही. सारथीला महाज्योतीला बिल्डिंग नाही असं मत आहे लक्ष्मण हाकेंचं ना. मग लक्ष्मण हाकेंना मी विचारतोय, गोपीचंद पडळकर सत्तेत आहेत, लय टावा इतर धर्माविषयी चुकीचं वक्तव्य करत असतात गोपीचंद पडळकर. आता कुठे गेलेत गोपीचंद पडळकर? कोणत्या वेळात लपलेत गोपीचंद पडळकर? गोपीचंद पडळकरनी धनगर समाजाच्या लय गप्पा मारतात सारखं, धनगर समाजाला असं मिळालं पाहिजे, तसं मिळालं पाहिजे. परंतु स्वतःला आमदारकी मिळाली, धनगर समाजाला काय मिळालं? देवेंद्र फडणवीस तर बारामतीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले, पाणी पिऊन मुख्यमंत्री साहेब, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो. का नाही दिलं? का नाही दिले? सगळ्या समाजाची फसवणूक चाललेली आहे, हे स्पष्ट. सगळ्या समाजाची, महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजाची फसवणूक चाललेली आहे. आणि माझं स्पष्ट मत आहे, आदरणीय पवार साहेबांनी ओबीसी मंडल आयोगाची अंमलबजावणी केलीच आहे. आणि भारतीय जनता पार्टीने काय काय केलं हे सुद्धा ओबीसी समाजाने पुढे येऊन सांगावं.